सुहास शिरवाळकर यांच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित समांतर ही वेब सिरीज सतीश राजवाडे यांनी आणली। दोन व्यक्तींभोवती फिरणारी ही कहाणी ज्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही, एकाचा भूतकाळ तेच दुसऱ्याचं भविष्य। चित्रपटाची सुरुवात एका ऍक्सिडेंटने होते। दुसऱ्या सीन मध्ये कुमार महाजन, एक नास्तिक व्यक्ती, आयुष्याच्या कठीण काळातून जात असताना त्याचा मित्र शरद त्याला एका सिद्ध स्वामींकडे घेऊन येतो। तो त्यांना आपला हात दाखवतो, त्यांचा विश्वास बसावा म्हणून स्वामी त्याचा भूतकाळ, त्याचं गोत्र अगदी अचूक सांगतात, तरी त्याचा विश्वास बसत नाही। तो त्यांना म्हणतो, हे तर मी याला सांगितलंय, त्यानेच तुम्हाला सांगितलं असेल। मित्राकडे बघून तो म्हणतो, स्वामी म्हणतात, तुझ्या पूर्वजांनी केलेली कर्म आता तुला भोगावी लागतायत। स्वामी त्याला त्याच्या बहिणीची कहाणी सांगतात। त्याची बहीण करतार सिंग या व्यक्तीबरोबर निघून गेलेली असते। एक भाऊ होता, त्याने स्वतःच्या घरात चोरी केली। वडिलांची गुलामी करणं त्याला मान्य नव्हतं म्हणून तो बाहेर पडला। या कुठल्याच गोष्टी कुमारने शरदला सांगितलेल्या नसतात। स्वामी म्हणतात, भूतकाळ तंतोतंत सांगितला तर भविष्यावर विश्वास ठेवला जातो। कुमार त्यांना सांगतो, खर्च वाढतायत पण पैसा नाही, बायकोच्या मागण्या मी पूर्ण करू शकत नाही, मुलाचे हट्ट मी पुरवू शकत नाही। तो त्यांची माफी मागतो आणि म्हणतो, मला माझं भविष्य जाणून घ्यायचंय। स्वामी त्याला हातपाय धुवून देवाला नमस्कार करून परत माझ्या समोर येऊन बस म्हणतात। देवापुढे दक्षिणा ठेवून तो बाहेर येतो। स्वामी त्याला म्हणतात, देवासमोर पैसे ठेवलेस त्यापेक्षा माझ्यावर थोडा विश्वास ठेवलास तर ते माझ्यासाठी पुरेसं असेल। तो आणि शरद दोघेही चाट पडतात। त्याचा हात बघितल्यावर ते एकदम चपापतात आणि त्याला म्हणतात, तू या अगोदरही माझ्याकडे येऊन गेलास, हा हात मी अगोदर सुद्धा पाहिलाय। तो त्यांना परत सांगतो, या अगोदर मी तुम्हाला माझा हात दाखवलेला नाही। स्वामी म्हणतात, 1 तास तू दे मला, मी प्रूव्ह करतो की तू इथे येऊन गेलायस। स्वामी त्यांची कागदपत्र शोधतात। थोडा वेळ बाहेर पडून ते पुन्हा स्वामींकडे येतात। ते कुमारला सुदर्शन चक्रपाणीच्या हाताचा कागद दाखवतात। कुमार त्यांना म्हणतो, हा हात माझा नाही, हा आहे माझा हात। स्वामी म्हणतात, मी त्यालाही भविष्य सांगितलं नव्हतं आणि आता तुलाही सांगणार नाही। जो त्याचा भूतकाळ होता तोच तुझा भविष्यकाळ आहे। स्वामी म्हणतात, त्याने ज्या चुका केल्या त्याच चुका तू सुद्धा करणार आहेस। आता स्वामी भविष्य सांगणार नाही म्हटल्यावर कुमार चिडतो। रागाने तो त्यांना म्हणतो, लोक तुमच्याकडे आपले प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि तुम्ही काय करता, तुम्ही त्यांना फसवता। आज जसा मी तडपतोय तसाच तूही तडपशील, असं म्हणत तो चक्रपाणीचा पेपर फाडून टाकतो आणि तिथून निघतो। खाली आल्यावर त्याला निमाचा म्हणजे त्याच्या बायकोचा फोन येतो। ती त्याला सांगते, सायकलच्या टायर मध्ये मुलाचा पाय अडकून हेअरलाईन फ्रॅक्चर झालाय, घरात पैसे नाहीत, लवकर हॉस्पिटलमध्ये ये। कुमार एका माणसाला भेटायला बोलवतो। तो माणूस त्याला 2 लाख रुपये देतो। टेंडर पास होण्यासाठी त्याने ऍडव्हान्स पैसे त्याला दिलेले असतात। उद्या 3 लाख अजून पोचतील, तो सांगतो। दुसऱ्या दिवशी त्यांना बॉसने लवकर बोलवलेलं असतं। कुमार शरदला म्हणतो, त्या तुझ्या स्वामीला जाऊन सांग, माझं भविष्य मी स्वतःच लिहायला सुरुवात केलंय। ऑफिसमध्ये त्यांच्याबद्दल चर्चा चाललेली असते। बॉस त्याच्याकडे येऊन म्हणतात, हे तेच टेंडर आहे ज्यात तू फ्रॉड केला आहेस। कंपनीत कोण किती बेईमान आहे हे कळावं म्हणूनच हा सगळा प्लान आम्ही केला होता। ते त्याला ऑफिसमधून काढून टाकतात। शरद त्याच्या मागे जातो। कुमार त्याला म्हणतो, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी हे सगळं केलं। शरद त्याला आपण स्वामीजींकडे जाऊयात म्हणतो। ते पुन्हा स्वामींकडे येतात। त्यांच्या दरवाजाला कुलूप असतं। परत निघताना शरदला मोबाईलवर स्वामीजींचा मेसेज येतो, मला त्याचं भविष्य माहित असून सुद्धा मी सांगू शकत नाही, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका। कुमार शरदला म्हणतो, त्या स्वामीने सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी कुणीतरी आहे जे माझं आयुष्य जगलंय, आता मला माझं भविष्य बघायचंय। सुदर्शन चक्रपाणी मला ते दाखवेल। शरद त्याला ऍड्रेस सांगतो, गंगाप्रसाद घाटकोपर। कुमारने कागद फाडण्याच्या अगोदर त्याने तो ऍड्रेस वाचलेला असतो। कुमार त्याला म्हणतो, मी घाटकोपरला जातो। शरद ऑफिसमध्ये येऊन बॉसला कुमारची बाजू समजावून सांगतो। त्याचा पहिला रेकॉर्ड तपासायला सांगतो। यापुढे तो असं काहीही करणार नाही याची जबाबदारी मी घेतो असंही सांगतो। निमा फोन करून वॉशिंग मशीनच्या EMI बद्दल सांगते। कुमार गंगाप्रसाद बिल्डिंग मध्ये येतो। सिक्युरिटीला चक्रपाणी बद्दल विचारतो। इथे असं कोणीच राहत नाही, सिक्युरिटी सांगतो। तो निघताना मागून एक आवाज येतो। ते गृहस्थ त्याच्या जवळ येतात। सुदर्शन चक्रपाणी नावाचा एक माणूस 40 वर्षापूर्वी राहत होता। त्याने ऑफिसमध्ये फ्रॉड केला आणि म्हणून त्याला कामावरून काढून टाकलं। तो इथून थेट कोल्हापूरला पन्हाळ्याला गेला। ते म्हणतात, तेवढ्या शरदचा फोन येतो, तुला अजूनही काढलेलं नाही, तुझी ट्रान्सफर झालीये पन्हाळ्याला। कुमार चक्रपाणीच्या वाटेवरून जात असतो। कुमार घरी येऊन कोल्हापूरला ट्रान्सफर झाल्याचं सांगतो। निमा म्हणते, आम्ही इथे तू तिथे, कसं मॅनेज करणार आहे मी इथे, माझी नोकरी सुटलीये, आपण कसं मॅनेज करणार आहोत हे सगळं। रात्री निमा त्याला सहस्त्रबुद्धे गुरुजींबद्दल सुचवते। ते चेहरा वाचतात। आपण प्रश्न विचारायचे, ते आपल्याला उत्तर देतील। कुमार जायला रेडी होतो। त्याला त्याचं भविष्य जाणून घ्यायचं असतं। दुसऱ्या दिवशी ते निघतात। तिथे पोहोचतात। एका माणसाला विचारल्यावर त्यांना कळतं की सकाळपर्यंत ते ठीक होते आणि आता अचानक त्यांचा मृत्यू झालाय। कुमार मोठ्या आशेने भविष्य विचारायला आलेला असतो, पण भविष्य कळण्याची ही वाट सुद्धा बंद झालेली असते। चक्रपाणीला भेटण्यासाठी आता पन्हाळ्याची वाट धरावी लागणार आहे, तो मनातच म्हणतो। तो कोल्हापूरला पोहोचतो। हणम्या त्याची वाट पाहत असतो। तिथून ते पन्हाळ्याला निघतात। पन्हाळ्याला कंपनी क्वार्टर मध्ये येतो। हणम्याला तो सुदर्शन चक्रपाणी बद्दल विचारतो। तो या माणसाला ओळखत नसल्याचं म्हणतो। इथे आल्यापासून त्याला सतत कुणीतरी आपल्या सोबत आहे असं वाटतं। खिडकीतून दिसणाऱ्या एका घराबद्दल तो हणम्याला विचारतो। तो म्हणतो, ते माझंच घर आहे। कुमार त्याला तिथे जाऊन ते घर बघूयात म्हणतो। ते निघतात। तो लांबूनच ते घर बघतो। नंतर तो त्याच्या बॉसला भेटायला जातो। तो त्यांना सांगतो, मी ज्या ठिकाणी राहतो तिथून मला एक सुंदर घर दिसतं, पण ते घर मला सारखं बोलवतंय असा भास होतो। ते हणम्याचं घर आहे असं त्याने सांगितलंय। जर तुमची काही हरकत नसेल तर मी तिथे राहू का? हणम्या सांगतो, ते घर खूप एकांतात आहे, काही
काही सुविधा नाहीत तिथे, तरीही कुमारला तिथेच राहायचं असतं. बॉस परमिशन देतात. कुमार त्या घरात राहायला जातो. या घरात सतत कोणीतरी असल्याचं त्याला जाणवतं. ही गोष्ट तो शरदलाही सांगतो. शरदला परत स्वामीजींकडे जायला सांगतो. त्याला ड्रॉवर मध्ये एका भोजनालयाची रिसीट सापडते. अण्व्याला घेऊन तो तिथे जातो. भोजनालयाचा मालक म्हणतो, ही तर 30 वर्षांपूर्वीची रिसीट आहे. मला कसं माहित असेल, तेव्हा तर माझे आजोबा चालवायचे. सुदर्शन चक्रपाणी हे नावही त्याला माहित नसतं. तिथे जेवणारा एक माणूस हे बोलणं ऐकत असतो. कुमार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चौकशी करतो. तो माणूस कुमारच्या मागावर असतो. तो कुमारला भेटतो आणि सांगतो, मी ओळखतो चक्रपाणीला. इथेच मी त्याचा जीव वाचवला होता, पण माझे पैसे घेऊन तो पसार झाला. अण्व्या त्याला हकलवण्याचा प्रयत्न करतो. तो माणूस कुमारकडे पैसे मागतो. कुमारने पैसे काढून दिल्यावर तो त्याला म्हणतो, थोडा वेळ थांब, मी तुला तुझ्या ब्ल्यू मून कॉटेजवर येऊन भेटेन आणि सगळी माहिती देईन. एवढं बोलून तो निघतो. सकाळी भेटलेला म्हातारा रात्री त्याला भेटायला आलेला असतो. अण्व्या कुमारला येऊन सांगतो. तो माणूस कुमारने दिलेले पैसे त्याला परत करतो आणि म्हणतो, चक्रपाणी इथेच कोल्हापुरातच राहत होता. त्याचा जीव वाचवल्यावर तो रोज खानावळीत येऊन जेवत होता आणि त्याचे पैसे मला भरावे लागत होते. आज देतो, उद्या देतो असं करत टाळायचा. इम्पिरियल वुड्स सारख्या मोठ्या कंपनीत कामाला होता, पण एक नंबरचा कंजूस. मला एवढंच माहिती आहे. एवढं बोलून तो माणूस निघतो. कुमार शरदला फोन करून इम्पिरियल वुड्स कोल्हापूर या कंपनीबद्दल माहिती काढायला सांगतो. तो वरच्या मजल्यावर येतो. धूळ खात पडलेली फ्रेम साफ करताना त्याला फ्रेमवर सुदर्शन चक्रपाणीचं नाव दिसतं. तेवढ्या शरदकडून माहिती मिळते. तो त्याला सांगतो, इम्पिरियल वुड्स या कंपनीत सुदर्शन चक्रपाणी फॉरेस्ट सब ऑफिसर म्हणून काम करत होता. त्यानंतर तो कर्जत ब्रांच मध्ये शिफ्ट झाला, कारण पन्हाळा ब्रांच बंद पडली. कर्जत मध्ये त्या कंपनीचं नाव होतं मालाबार वुड्स. पन्हाळ्यात असताना तो गव्हर्नमेंट कॉटेज मध्ये राहत होता. नंतर ब्ल्यू मून कॉटेज मध्ये शिफ्ट झाला. कुमारला धक्का बसलेला असतो. त्याच्या आयुष्यातही तसंच घडत असतं. कुमार मुंबईला येतो. थोडा वेळ बायको बरोबर घालवतो. तिघे जण नंतर जत्रेत फिरायला जातात. तिथे जत्रेत वजन काट्यावर वजनासकट भविष्यही लिहून येत असतं. कुमार उभा राहतो. तो कॉइन टाकतो. त्याला वजनाबरोबर लिहून येतं, समय की कदर करो वो तुम्हारी करेगी. परत परत कॉइन टाकून तो भविष्य बघायला लागतो. प्रत्येक वेळी वेगवेगळं भविष्य येतं. भविष्य बघून तो निमाला मुलाला घेऊन घरी जायला सांगतो. तो काम आठवलंय ते करून येतो म्हणतो. हातात आलेलं प्रत्येक भविष्य त्याला काहीतरी सुचवत असतं. ट्रेन पकडून तो कर्जत फॅक्टरी मालाबार वुड्स मध्ये जातो. तिकडच्या मॅनेजरला भेटतो. सुदर्शन चक्रपाणी बद्दलची माहिती त्याला विचारतो. मॅनेजर म्हणतो, 30 वर्षापूर्वी ते इकडचे मॅनेजर होते. त्यांच्या कार ऍक्सिडेंट नंतर मीच इकडचा मॅनेजर आहे, पण त्यांच्याबद्दलची जास्तची माहिती तुम्हाला आमचा रामचंद्र देऊ शकेल. 40 वर्षापासून तो इथे काम करतोय. ऍक्सिडेंट नंतर त्याला ते एकदा भेटले होते चिपळूण मध्ये. कुमार रामचंद्रला भेटायला जातो. चक्रपाणी विषयी त्याच्याशी बोलतो. ते माझे नातेवाईक आहेत. बरेच दिवस त्यांची माझी भेट झाली नाही, म्हणून चौकशी करायला आलोय, कुमार सांगतो. रामचंद्र म्हणतो, आता काय करतायत माहित नाही. एक तर भेटलो होतो चिपळूणला रेती बंदरला. तिथे त्यांचा मोठा बंगला आहे. कुमारला पहिला क्ल्यू मिळालेला असतो, पण अचानक चहाचे पैसे देण्यावरून त्यांच्या झटापट होते. रामचंद्रच्या हातातून पैसे खाली पडतात. ते उचलायला तो वागतो आणि अचानक भरधाव कार त्याला डॅश करून निघून जाते. रामचंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. कुमार घरी येऊन चिपळूणला जायला निघतो. निमाला सांगतो, कंपनीने मला महत्वाच्या कामासाठी चिपळूणला जायला सांगितलंय. ट्रेनने तो चिपळूणला उतरतो. रेती बंदरची रिक्षा पकडतो. रिक्षावाला त्याच्याकडून 750 रुपये मागतो. वाटेत जंगल लागतं. मी तिथपर्यंत सोडीन, तो म्हणतो. रात्रीच्या काळोखात त्यांचा प्रवास चालू होतो. कुमार त्याला भडक लाईट बंद करायला सांगतो. रिक्षावाला म्हणतो, ही लाईट आपल्या सेफ्टीसाठी आहे. जंगलातून वाट काढत ते निघतात. तो त्याला जंगलापर्यंत सोडतो. तो निघतो. निमा शरदला बोलावून घेते. ती त्याला चिपळूण बद्दल विचारते. तो म्हणतो, ब्रांच नाही, तिथे ऑफिस आहे आणि नेटवर्क सुद्धा नसतं तिथे. कुमारचा फोन आला नाही म्हणून ती काळजीत असते. कुमार बंगल्यापाशी येतो. आज जाऊन कोणी आहे का ते विचारतो. वरच्या मजल्यावर येतो. चक्रपाणीला आवाज देतो. चक्रपाणी त्याच्या मागे उभा असतो. कुमार स्वतःची ओळख सांगतो. चक्रपाणी त्याला म्हणतो, आज आराम कर, पावसात भिजलायस, आपण उद्या सकाळी बोलू. सकाळी तो परत चक्रपाणीला शोधतो. घाबरून तो परत घरी जायला बॅग भरतो. अचानक चक्रपाणी त्याला हाक मारतो. तू इथे कुठल्या तरी कामासाठी आलायस ना, तो त्याला विचारतो. कुमार त्याला गिरगावातल्या स्वामींबद्दल विचारतो. चक्रपाणीला त्याचा भूतकाळ आठवतो. स्वामींनी त्याला सुद्धा भविष्य सांगितलेलं नसतं. कुमार त्याला म्हणतो, 33 वर्षापूर्वी जे भविष्य तुम्हाला सांगितलं नाही ते हवंय, कारण आता त्या घटना घडून गेल्यात. आपल्या दोघांचं जीवन समांतर रेषांवरून जात आहे. स्वामींनी भविष्य सांगायला नकार दिला. माझ्या नोकरीत प्रॉब्लेम चालू झाले. तीच घटना सुदर्शनला सुद्धा आठवते. त्यालाही कंपनीतून कोल्हापूरला पाठवलेलं असतं. कुमार त्याला घडलेल्या घटना, कोल्हापूरला झालेली ट्रान्सफर, ब्ल्यू मून कॉटेज, त्याचबरोबर त्याच्याबरोबर घडलेल्या घटना सगळं सांगतो. शेवटी चक्रपाणी त्याला सांगतो, तर तुझा आणि माझा भूतकाळ एकसारखा असेल तरच मी तुझ्यावर विश्वास ठेवीन आणि माझं 33 वर्षांचं भविष्य तुला सांगेन. कुमार सांगायला सुरुवात करतो. संक्रांतीला त्याला पतंग उडवताना झालेली जखम, चक्रपाणीलाही दिवाळीत जखम झालेली असते. पावसात लहानपणी नदीत बुडणारा चक्रपाणी, इथे मुंबईत मेनहोल मध्ये पडून वाहून जाणारा कुमार. चक्रपाणीची बहीण पळून गेली. कुमारची ही बहीण पळून गेली. मोठ्या भावाने चोरी केली. कुमारच्या भावानेही तेच केलं. चक्रपाणीची मुलगी वारली. इथे कुमारचा मुलगा धीर वारला. घटना एकसारख्या, माणसं
2 कुमार त्याला समजावतो, जर माझा भविष्यकाळ मला अगोदरच कळला तर मी त्याला बदलू शकतो. चक्रपाणी त्याच्या समोर काही डायऱ्या ठेवतो ज्यात त्याने त्याचा भूतकाळ लिहून ठेवलेला असतो, पण त्याच्या काही अटी असतात. तो सांगतो, सगळं भविष्य एकत्र वाचायचं नाही. सगळं जर एकत्र वाचलं तर जीवनातला आनंद, उतार चढाव याचा आनंद तुला घेता येणार नाही. एन्जॉय द जर्नी ऑफ लाईफ यासाठीच सांगतोय. रोज एक पान वाचायचं. 24 तास अगोदर तुला भविष्य कळतंय हे काही कमी नाही. कुमार म्हणतो, या एका रात्रीत मी काहीच करू शकणार नाही. सुदर्शन म्हणतो, याचा बंदोबस्त सुद्धा मी या डायरीत करून ठेवलाय. काही गोष्टी तुला 3 दिवस अगोदरच समजतील. एवढं असून सुद्धा तू काळाच्या मागेच असशील. पुढे घडणाऱ्या गोष्टींच्या परिणामांना तू टाळू शकणार नाहीस. काळाला ओव्हरटेक करशील तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. तुला एक धमकीवाली सूचना देतो. मला काही असामान्य विद्या प्राप्त आहेत, त्यामुळे माझ्याशी बेईमानी करायची नाही, नाहीतर त्यासाठी तूच जबाबदार असशील. कुणालाही या डायरी विषयी सांगायचं नाही की वाचायला द्यायची नाही. चल तर मग निघायची तयारी कर. पण तुझी ट्रेन तर आज मिस होणार आहे. बघूया तू हे माझं भविष्य बदलू शकतोस की नाही ते. कुमार निघतो. परत वळून पाहतो चक्रपाणी गायब असतो. जंगलातून वाट काढत तो रिक्षा स्टँडवर येतो. त्याला वेळेवर ट्रेन पकडायची असते. ते निघतात. अचानक रिक्षा खराब होते. तो एका सायकलवाल्याच्या मागे बसतो. वाटेत शेअर ऑटोला अडवून त्यात बसतो. स्टेशनवर पोहोचतो. गाडी लागलेली असते. धावत तो गाडी पकडतो. तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं बॅगेचं साईड पॉकेट उघडं आहे. त्यातली डायरी प्लॅटफॉर्मवर पडलेली असते. तो ती घ्यायला खाली उतरतो. डायरी घेऊन तो परत बॅगेत ठेवतो. पण आता या धावपळीत त्याची ट्रेन तुटलेली असते. चक्रपाणी जिंकलेला असतो. नंतर तो घरी येऊन डायऱ्या बाहेर काढतो. त्याचं भविष्य त्याच्या हातात असतं. सगळ्या डायऱ्या तो संडास मधल्या पडीवर लपवून ठेवतो. मुंबईतल्या त्याच्या कंपनीत येतो. त्याच्या मनात येतं, डायरी वाचली असती तर बरं झालं असतं. तो मॅनेजरला भेटतो. तो सांगतो, तू फ्रॉड आहेस, तरी हे लेटर मी तुला देतोय. पन्हाळा ब्रँचचे मॅनेजर ऍक्सिडेंट मध्ये वारले आहेत. डिव्हिजनल इन्चार्ज म्हणून कंपनीने तुला अपॉइंट केलंय. परत कोल्हापूरला जाणार म्हणून नीमा चिडलेली असते. रात्री तो डायरी वाचतो. त्यात त्याला पन्हाळा ब्रँचच्या मॅनेजरची ऍक्सिडेंटची नोंद सापडते. तो पन्हाळ्याला शिफ्ट होतो. लाच प्रकरणाचा उल्लेख डायरीत सापडतो. त्याने ते पैसे घेतलेले असतात. परत तीच चूक होणार असते. टेंडरसाठी पैशाने भरलेली बॅग त्याच्या समोर येते, पण तो ती नाकारतो. नीमा घरी येते. रात्री डायरी काढून तो वाचायला घेतो. त्यात लिहिलेलं असतं, माझ्या आयुष्यात एक बाई आली. या कथेला आता वेगळं वळण मिळणार असतं.